हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं टॉपिक तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघूनच, राईट? आजचं टॉपिक जरा वेगळं असणार आहे, यूट्यूबच्या रिलेटेड असणार आहे. ओके. तर आज आपण काय बघणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आता चालू आहे 2025. ओके. तर 2025 मध्ये तुम्ही बघितला, तर ह्याच्या अगोदर तर तुम्ही बघितला, तर यूट्यूब चॅनल कुणाकडे यूट्यूब चॅनल नाही आहे सांगा तुम्ही? सगळेजण जेवढे आहेत ना, जे खेडे असू देत, गाव कुठलं पण गाव असू दे, तिथं यूट्यूब चॅनल त्यांनी क्रिएट करायलेतच. माझा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की तुम्ही पण वेळ करू नका, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. अजून पण यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करून ग्रो करू शकता लवकरात लवकर. ओके. तर हेच सांगणार आहे की यूट्यूब चॅनलबद्दल, की यूट्यूब चॅनल तुम्ही 2025 मध्ये का चालू करायला पाहिजेत. ओके. तर आता तुम्ही बघितलं असेल, हे कलियुग आहे असं म्हणतात. 21st सेंचुरी चालू आहे. ओके. तर आजकाल बघितलं असेल की सगळं सोशल मीडियावरती चाललंय. Instagram बघा तुम्ही, Facebook बघा किंवा YouTube बघा. तुम्ही बघितलं असेल की YouTubeमध्ये पण कितीतरी लोक काही पण व्हिडिओ घालतात, कसे पण व्हिडिओ घालतात, पण आपलं YouTube चॅनल बनवालेत त्यांनी. आणि एक तर कसं त्यांनी सोशली आहेत. ओके. आता कसं चाललंय, 2025 आहे, समजा 2026 लागला तेव्हा तर सगळ्यांकडेच YouTube चॅनल असणार. सगळेजण सोशली येणारच, कारण ग्रो होत चाललंय आता. जनरेशन चेंज व्हायला, तर आपल्याला बी चेंज व्हायलाच लागणार आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की अजून पण वेळ झालेला नाही आहे. तर प्लीज तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा. ओके. तर यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी काय लय जास्त आपल्याला हे करायचं नाही. काही तिथे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, काहीच नाही आहे. तर नंतर मे बी होईल, पण यूट्यूब चॅनल चालू करायला आपल्याला पे बी करावं लागेल. काय सबस्क्रिप्शन बी असू शकेल, असं मला वाटतंय. कारण इतकी लोकं यूट्यूब चॅनल यूज करायलेत ना आता. तर बघितलं असेल तुम्ही YouTubeमध्ये केवढे तर व्लॉगर्स आहेत, वेगवेगळे आपले टॉपिक्स घेऊन आलेत, बरोबर? तर मी तुम्हाला म्हणेन आत्ताच चान्स आहे. आता 2025 मध्ये जर आता जानेवारी, फेब्रुवारी चालू आहे. जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये चालू केला, तर 1 वर्षामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होईलच. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की यूट्यूब चॅनल चालू करा. यूट्यूब चॅनल चालू करायला तुम्हाला काय लागेल, तर एक तुमच्याकडे ईमेल आयडी असायला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर देऊन एक ईमेल आयडी चांगली क्रिएट करा आणि त्या ईमेल आयडी थ्रूच तुमचं काय करा, तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करायचं. ओके. आणि यूट्यूब चॅनलमध्ये आणि काय करावं लागेल असेल, तर तुम्हाला एक तर टॉपिक चांगलं शोधावं लागेल. ओके. तर फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जे येतंय ना, ते टॉपिक तुम्ही शोधा. आता कसं असतंय, आम्ही YouTubeमध्ये बघतो. ओके. तर YouTubeमध्ये बघितल्यावर कसं होते की हां, त्यांनी व्लॉग चालू केले. त्यांचं व्लॉग खूप चांगलं चाललंय. त्यांचे खूप छान व्ह्यूज यायलेत. तर आम्ही पण व्लॉग चालू करूया असं वाटतंय. ओके. पण आम्ही चालू करतो, मग काय होतंय, थोडे दिवस आम्ही व्लॉग बनवतो, व्हिडिओज वगैरे बनवतो. मग नंतर काय होतंय, नंतर होतं की थोडासा इंटरेस्ट जातोय. काय दाखवणार दररोज तेच, 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 तेच असं वाटतंय. बरोबर? मग मी काय म्हणेन, तुम्हाला जे येतंय ना तेच बघा, किंवा त्यांनी टेक्निकल चालू केलं, त्यांनी एज्युकेशनचं चालू केलं, मी पण तेच करतो असं करू नका. तुम्हाला काय येतंय? फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला टीचिंग करायला आवडतं, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवा. आणि तुम्हाला जर तोंड दाखवायचं नसेल, तर तुम्ही तोंड दाखवू नका. स्क्रीन रेकॉर्डर असतेच, ती स्क्रीन रेकॉर्डर यूज करून तुम्ही करू शकता. आणि समजा तुम्ही व्लॉगिंग करू शकता, तुम्ही असं वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून सांगू शकता, किंवा दररोज तुम्हाला जमतंय करायला. व्लॉगिंग म्हटलं तर तुम्हाला दररोज घालावं लागेल. जर तुम्हाला जमतंय करायला, तुम्ही असं एंटरटेनमेंट काही पण तुम्ही दाखवू शकता. कारण कसं, व्ह्यूवर्स जे असतात आमचे, जे बघणार असतात, ते आमच्या YouTubeवरती थांबायला पाहिजेत, बरोबर? तर आम्हाला काहीतरी दाखवावं लागेल. एंटरटेनमेंट थोडा असायला पाहिजे. दररोज नवीन असल्यामुळे. आणि आता कसं झालंय की सगळे उठसूट सगळे आलेत व्लॉगिंगच करायला. तुम्हाला माहिती असेल YouTubeमध्ये, तर थोडं हटके तुम्हाला व्लॉगिंगमध्ये दाखवावं लागेल, तरच लोकं बघणार. पहिला नवीन-नवीन होतं तेव्हा चालत होतं. तेव्हा जेवढे मोठे-मोठे यूट्यूबर्स आहेत ना, ते सगळे पहिला एकदम स्टार्टिंगला, तेव्हा मला YouTube माहिती पण नव्हतं, तेव्हापासून त्यांनी जॉइन झाले तर. त्यामुळे त्यांचे व्ह्यूज वगैरे सगळं आता व्यवस्थित आहे. तर नका तेवढं टेन्शन घेऊ. मग आता नवीन आहे, आता कॉम्पिटिशन खूप आहे. त्यासाठी तुम्ही एक वेगळं टॉपिक कुठलं तरी शोधा. आणि तुम्ही जर व्लॉगिंगमध्ये एंटरटेनमेंट करू शकता, तर ते करा तुम्ही. नाहीतर दुसरे पण आहेतच. तुम्हाला शिकवायचं असेल तर शिकवायचं करा. तुम्हाला रांगोळी वेगळ्या दाखवता असेल, कारण तिथं फेस दाखवायची गरज नाही रांगोळीमध्ये. वेगळं दाखवू शकता, तर तुम्ही ते पण करू शकता. चालतंय त्याच्यामध्ये पण, रांगोळी वेगवेगळे करून त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बनवू शकताय. ओके. आणि म्हटलं तर ओके, टीचिंगचं झालं, रांगोळीचं झालं. तुम्ही स्वयंपाक छान बनवत असेल, तर तुम्ही स्वयंपाकचं पण करू शकता. कारण फूड व्लॉगिंग पण भरपूर चालतात, ते पण आहेतच. ओके. सगळ्यांना खायला आवडतं, त्यासाठी तुम्ही त्याचे पण व्हिडिओ बनवू शकता. आणि समजा तुम्हाला YouTubeबद्दल तुम्ही जर सांगू शकता, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. किंवा तुम्हाला सोशल मीडियाचं काय तर नॉलेज असेल, काही पण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एडिटिंग कसं करायचं, किंवा Canva कसं यूज करायचं, असं काय तर असेल तर ते करा. किंवा सॉफ्टवेअर फील्डमध्ये समजा तुम्हाला कोडिंग शिकवायचं आवडेल, प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली पण, वेब डेव्हलपमेंट वगैरे, किंवा बॅक एंड काही पण असेल, तर त्याच्यावर रिलेटेड तुम्ही चालू करा. काही पण असेना, पण तुम्ही तुमचं, तुम्हाला जे इंटरेस्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही चालू करा.
ओके. तर माझं सांगते मी माझा एक्सपिरियन्स. तर पहिला मी पण काय केले स्टार्टिंगला व्लॉगिंग वगैरे चालू केले. ओके. थोडे दिवस ओके कंटिन्यू चालू केले मी थोडे दिवस मस्त एकदम डेली करायचं आणि घालायचं. मग नंतर मला पडलं नंतर कसं झालं मला टाईम पण एकतर भेटत नव्हता. मग काय दाखवणार दररोज काय दाखवणार? ओके. दररोज तेच जेवण, तेच बसलो. आणि कामाच्यामुळे कसं टाईम पण भेटत नव्हता करायला. तेच यायचं, जायचं, काय दाखवणार दररोज, बरोबर? तर असं झालं माझ्यासोबत. त्यामुळे मला व्लॉगिंग नाही झालं, जमलं नाही. मग ते व्लॉगिंग मी सोडलो आणि अनेक चॅनल मी चालू केलेला, ओके. तर त्या चॅनलवरती म्हणजे तेवढे सबस्क्रायबर नाही झाले, व्ह्यूज पण वाढत नव्हते त्या चॅनलवरती. ओके. तर मग मी ठरवलं, की ते चॅनल बंद करा आणि एक नवीन चालू करायचं. त्याच्यामध्ये पण बहुतेक मी व्लॉगिंगच करत होते वाटतं, ओके. तर ते व्यवस्थित चाललं नाही. मग हा चॅनल सुरू केला. ह्याच्यामध्ये पण मी स्टार्टिंगला थोडे व्लॉगिंगच घातलेले आहेत, पण ते नाही झालं, जमलं नाही. थोडे दिवस ओके, जेव्हा एनर्जी असते नवीन-नवीन सगळं करायचं, थोडे दिवस घातली मी, पण नंतर नाही झालं. मग नंतर थोडं मला लिप सिंकिंग व्हिडिओज वगैरे करायला आवडत होते, ते पण केलं. पण त्याला कसं रेडी व्हावं लागतंय, नंतर सॉन्ग शोधावं लागतंय, कुठल्या सॉन्गवरती मी रील बनवणार, ओके. तर स्टार्टिंगला टाईम होता केलं, पण आता टाईम भेटत नाही झाले, त्यामुळे काय झालंय मला ते करायला होत नाही झालंय. मग नंतर मला वाटलं की ओके, तर मला थोडेफार कमेंट्स वगैरे आलेले YouTube चॅनलबद्दल. मग मी YouTube चॅनल चालू केलं, तर ते व्यवस्थित चाललेलं. व्ह्यूज वगैरे चांगले येत होते. पण मला कसं झालं, की मला टाईम नाही भेटला. मग थोड्या वेळासाठी गॅपच पडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओज घातले नाही मी. मग नंतर मी ठरवलं, की आता चालू करायचं त्या 25 मध्ये. मग तुम्ही बघितलं असेल 25 पासून माझे व्हिडिओज चालू झालेले आहेत आणि मी 1 दिवसाआड घालायला ट्राय तरी करतोयच आणि तसंच मी ठरवलं, की ते करणार म्हणून. मग तुम्हाला सांगेन तुम्हाला 1 दिवसाआड एक घालता नाही आलं, तर महिन्यातून 2, 4, 5 किंवा महिन्यातून 10 व्हिडिओ तरी तुम्ही घाला. 10 व्हिडिओ महिन्यातून. तुमच्या चॅनलला ॲक्टिव्ह ठेवायला, ओके. कुठलातरी एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोयच आणि तुमचं मॉनिटायझेशन होऊन जाईल. आणि एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी मॉनिटायझेशनसाठी. तर तुम्ही तुमचे व्हिडिओ जास्त बघा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता ते तुमचे व्हिडिओज तुम्ही बघा, ज्यामुळे तुमचे वॉच टाईम वगैरे वाढते. कारण त्याच्यामध्ये 4,000 वॉच टाईम व्हायला पाहिजे आणि 1,000 सबस्क्रायबर तुमचे व्हायला पाहिजे. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायचं असेल तर, ओके. तर तुमचेच व्हिडिओ तुम्ही सारखं बघत राहावा. त्यामुळे बहुतेक लवकर तुमचं मॉनिटाईज पण होईल. पण 3 महिने टार्गेट ठेवा तुम्ही 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये मी मॉनिटाईज करेन म्हणून. पण मॉनिटाईज व्हायच्या आधी आपण बघू शकतो आपले व्हिडिओ. मॉनिटाईज झाल्यानंतर आपले व्हिडिओ आपण बघायचं नाही. ओके. ते क्लिअर करून घ्या. मॉनिटाईज झालं तर व्हिडिओ बघायचा आणि मॉनिटाईजच्या आधी आपण व्हिडिओ बघू शकतो. ओके. ओके. तर हे समजलं हे त्याची क्रायटेरिया आहे, एवढं व्हायला पाहिजे, ओके. तर तुम्हाला समजा YouTube चॅनल ओपन करायचं असेल प्रॉपरली कसं काय असेल, तर ते तुम्ही कमेंट करू शकता कारण नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्या रिलेटेड घेऊन येतो. पण आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल, तर प्लीज तुम्ही YouTube चॅनल तुमचं चालू करा किंवा ईमेल आयडी क्रिएट करून ठेवा. मग आपण मिळून YouTube चॅनल बनवूया. मी तुम्हाला कसं YouTube चॅनल वगैरे बनवायचं, समजा ईमेल आयडी रेडी असेल, तर कसं बनवायचं ते तुम्हाला मी नक्की सांगेन, ओके. आणि कोणते टॅग्स वगैरे लावायचे, कारण टॅग लावणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. डिस्क्रिप्शन्स कसं घालायचं, कुठून डिस्क्रिप्शन वगैरे करायचं, थंबनेल कुठून वगैरे बनवायचं, ओके. आणि क्वेरीज वगैरे कसं ॲड करायचं, एस-ई-ओ म्हणतात त्याला, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे आपलं YouTube चॅनल सर्चमध्ये कसं येईल. कोण पण आपलं टाइप केलं तर आमचं पेज कसं सर्च किंवा आमचा चॅनल कसा सर्चमध्ये येईल, हे सगळं आपण बघूयात त्याच्यामध्ये, ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेनच. पण प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो, अजून वेळ गेलेली नाहीये. YouTube चॅनल चालू करा. कोण पण असू देत तुम्ही. हाउसवाईफ असू देत, काम करू देत, बॉयज असू देत, गर्ल असू देत. एक तुमचं YouTube चॅनल करून ठेवा. कारण काय माहिती इतके लोकं YouTubeवरती आले, की नंतर त्यांनी जर प्राईम करून ठेवले, तर की तुम्हाला YouTube चॅनल चालू करायला पैसे भरावे लागेल. असं पण होऊ शकेल, काय सांगता येत नाही. कारण आजकाल भरपूर YouTube चॅनल ओपन झालेत, ओके. सो त्याच्यासाठी रिस्क घेऊ नका म्हणालो मी. नंतर तुम्हाला वाटायला नको, की अरे मी चालू करायचं होतं, तेव्हा फ्रीमध्ये होतं. कारण मी सांगतो तुम्हाला Razorpay म्हणून एक आहे पेमेंट गेटवे, ओके. तर स्टार्टिंग जेव्हा नवीन होतं तेव्हा स्टार्टिंग म्हणजे 10 वर्ष झाली आहेत त्या कंपनीला, पण 2 वर्षाच्या पाठीमागे, ओके. 2 वर्षाच्या पाठीमागे ते फ्री होतं. त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करायचं पेमेंटसाठी, ओके. पेमेंट वगैरे करायला होतं ते. पण आता बघितलं असं आता त्यांनी चार्जेस लावले. जर तुम्हाला तिथं अकाउंट ओपन करायला असेल, तुमच्या बिझनेससाठी जर यूज करायचं असेल Razorpay, तर तिथं चार्जेस आहेत. तुम्हाला पे करावं लागेल, ओके. तर असं झालेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, की YouTube चॅनल ओपन करा. आणि नंतर तुम्हाला मी गाईड करेनच, कारण त्याच्या रिलेटेड मी YouTubeच्या रिलेटेड घेऊन येतो, जॉबच्या रिलेटेड व्हिडिओज वगैरे मी घेऊन येतो, ओके. तर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये, त्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहतील. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल, तर लाईक करायला विसरू नका. आणि असं सपोर्ट करत राहा. तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही YouTube चॅनल ओपन करा. ओपन नाही करा, पण पहिला ईमेल आयडी रेडी करून ठेवा. मी ओपन करायचं सगळं तुम्हाला गाईड करेन. तुम्हाला काही पण क्वेश्चन असू देत, तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता. मला आवडेल तुम्हाला हेल्प करायला. त्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा. थँक सगळ्यांना. थँक